विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्रो, इन्कम टॅक्स या संदर्भात आपण मागील भागामध्ये इंट्रोडक्टरी भाग पाहिलेला होता. आज आपण इन्कम फ्रॉम सॅलरी या टॉपिकच्या संदर्भात डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वी जर आपण माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा. हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि तुमची जी काही क्वेरीज असतील, प्रश्न असतील तर ते कमेंट्स बॉक्समध्ये निश्चितपणे नमूद करा. विद्यार्थी मित्रो, तुमचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. त्यामुळे साहजिकच मला ही एक वेगळी ऊर्जा त्या ठिकाणी प्राप्त होते आणि त्यातूनच मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ तयार करीत असतो. चला आता आपण सुरू करूया. इन्कम टॅक्स पुढचा भाग, इन्कम फ्रॉम सॅलरी. मागील भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इन्कमचे जे हेड्स आहेत ते एकंदरीत 5 आहेत. सॅलरी 1, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी 2, प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, त्यालाच आपण इन शॉर्ट इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन असं म्हणू शकतो. कॅपिटल गेन आणि शेवटचा भाग आहे तो म्हणजे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. या 5 हेड खालीच कोणत्याही व्यक्तीला उत्पन्न मिळू शकतं. त्यातला पहिला भाग पाहतोय, इन्कम फ्रॉम सॅलरी. सॅलरीचा भाग पाहण्यापूर्वी त्याची थोडक्यात आपण इन्कम फ्रॉम सॅलरी या टॉपिकवर मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे येणार आहेत हे पाहण्यापूर्वी आपण इन्कम फ्रॉम सॅलरी म्हणजे काय हे अतिशय थोडक्यात त्या ठिकाणी पाहणार आहोत. एक एक मुद्दा आपण त्या ठिकाणी क्लिअर करत जाऊ. 1, एव्हरी पेमेंट मेड बाय एम्प्लॉयर मालक टू हिज एम्प्लॉई कामगार फॉर सर्व्हिसेस रेंडर्ड बाय एम्प्लॉई टुवर्ड द ऑर्गनायझेशन इज टॅक्सेबल अंडर द हेड सॅलरी. कामगारांनी काम केलेलं आहे त्याबाबत मालकाने त्याला जे काही वेतन दिलेलं आहे ते वेतन हे टॅक्सेबल आहे. 2, ॲडव्हान्स सॅलरी इज टॅक्स व्हेन इट इज रिसिव्ड बाय एन एम्प्लॉई. एरियर्स ऑफ सॅलरी आर टॅक्सेबल ऑन ड्यू बेसिस. ॲडव्हान्स सॅलरी असो, सॅलरी येणं असो, सर्व आपल्याला त्या सॅलरी हेड खाली त्या ठिकाणी टॅक्स कॅल्क्युलेट करताना विचारात घ्यावे लागणार आहे. सॅलरी इन्क्लूड्स, सॅलरीमध्ये काय काय समावेश आहे? नॉन मॉनिटरी फॅसिलिटीज ॲल्वेज. सॅलरी इन्क्लूड्स नॉन मॉनिटरी फॅसिलिटीज ॲज विल सच ॲज रेंट फ्री अकोमोडेशन, कार फॉर पर्सनल यूज एक्सेट्रा. फक्त प्रातिनिधिक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी ते सांगितलं आहे. परंतु सॅलरीमध्ये बेसिक पे, त्यानंतर कमिशन, व्हेरियस अलाउन्सेस, परक्विजिट्स हे सगळं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे येऊ शकतात. 5, स्टँडर्ड रिडक्शन ऑफ ₹50,000 ऑर अमाउंट ऑफ सॅलरी विच एव्हर इज लोअर इज अलाउड ॲज ए डिडक्शन. टॅक्स कॅल्क्युलेट करताना इन्कम घ्या, त्यातून ज्या तुम्हाला डिडक्शन म्हणजे वजावटी, सूट, सवलती काही म्हणा ते वजा करा. येईल ते तुमचं उत्पन्न हे टॅक्सेबल आहे, म्हणजे त्या उत्पन्नावरच कर आकारणी केली जाते. नेक्स्ट, टर्मिनल बेनिफिट्स सच ॲज ग्रॅज्युटी, प्रॉव्हिडंट फंड एक्सेट्रा आर also taxable under the head salary subject to certain deductions. Next, allowances and perquisites received by employee are taxable with some deductions therefrom. आता आपण जो भाग पाहिलेला आहे तो प्रातिनिधिक स्वरूपात पाहिलेला आहे, कारण सॅलरीवरचा जो थेरॉटिकल भाग पाहायचा असेल तर किमान आपल्याला 8 ते 10 व्हिडिओ तयार करावे लागतील. आणि म्हणून नक्की सॅलरी म्हणजे काय, मागील सॅलरी म्हणजे काय, पुढील सॅलरी म्हणजे काय, म्हणजे सॅलरी इन ॲडव्हान्स, सॅलरी ॲरियर्स असणारी सॅलरी, आत्ता मिळणारी सॅलरी, परक्विजिट्स, त्यानंतर परक्विजिट म्हणजे सोयी सवलती तुम्हाला काय दिलेल्या असतील तर त्या संदर्भातला तो भाग आहे. त्यानंतर बोनस, कमिशन, अशा विविध प्रकारचे किंवा व्हेरियस अलाउन्सेस आहेत, हे सगळे जे आहेत ते सॅलरीच्या अनुषंगाने आहेत. त्यामुळे तुम्ही थेरॉटिकल पार्ट चांगल्या प्रकारे अगोदर तयार करा, म्हणजेच पहा क्वेश्चन तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही.
चला सुरू करूया मल्टिपल चॉईस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1. हाऊ मेनी हेड्स ऑफ इन्कम आर देअर? आपण आत्ताच पाहिलेलं आहे आणि उत्तर आहे आपलं 5, दॅट इज सी. क्वेश्चन नंबर 2. फाइंड द ऑड वन आउट. यातलं कोण नाही आहे? या चारपैकी कोण असं आहे की जे याच्याशी संबंधित नाही आहे? पहा, सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, कॅपिटल गेन हे हेड आहेत, पण इन्कम फ्रॉम लॉटरी हे हेड नाही आहे. ते कुठल्या हेड खाली येतं? तर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. त्यामुळे डी हे या ह्याच्यात न बसणारं आहे, इन्कम फ्रॉम लॉटरी. क्वेश्चन नंबर 3. सॅलरी एक्सक्लूड, नॉट इन्क्लूड, एक्सक्लूड काय आहे? परक्विजिट्स. परक्विजिट्स म्हणजे काय? समजा जर त्या मॅनेजर आहे आणि त्या मॅनेजरला टेलिफोन, लॅपटॉप, कार, ड्रायव्हर, माळी हे जे काय आहे हे प्रोव्हाइड केलेलं असेल तर त्याचं जे मूल्य आहे त्याला परक्विजिट्स असं म्हणतात. ते धरतात का? हो, निश्चित. ठीक आहे, त्या अनुषंगाने काही डिडक्शन्स असतील तर ते काढून त्याची जी नेट व्हॅल्यू आहे ती इथे घेतात. कॅश अलाउन्सेस घेतात. अलाउन्सेस इन काइंड म्हणजे कॅश स्वरूपात देण्याऐवजी इतर माध्यमातून दिले असतील तर निश्चितपणे तेही घेतात. म्हणजे ए बी सी हे सगळे काय आहेत? इन्क्लूड आहेत. मग इन्क्लूड काय नाहीये? तर नन ऑफ द अबव. आणि म्हणून उत्तर आहे आपलं डी. क्वेश्चन नंबर 4. ॲडव्हान्स सॅलरी इज टॅक्सेबल ॲट द टाइम ऑफ. ॲडव्हान्स म्हणजे हा महिना आहे आपला समजा सप्टेंबर. जर ऑक्टोबरची सॅलरी मिळत असेल तर त्याला आपण म्हणतो ॲडव्हान्स सॅलरी. इज टॅक्सेबल ॲट द टाइम ऑफ व्हेन इट इज रिसिव्ड. ज्या वेळेस मिळते त्याच वेळेस कुठलीही सॅलरी ज्या वेळेस मिळेल ती त्यावेळेस काय असते? टॅक्सेबल असते. आणि म्हणून त्या ठिकाणी क्वेश्चन 4चं आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 5. स्टेट द अमाऊंट ऑफ स्टँडर्ड डिडक्शन अलाउड फ्रॉम सॅलरी इन्कम. किती आहे? 30% ऑफ सॅलरी आहे, 50,000 आहे का अमाऊंट ऑफ सॅलरी आहे? तर यामध्ये जो 30% ऑफ सॅलरी ते पण त्या ठिकाणी लागू आहे. ₹50,000 त्याचाही विचार तुम्ही या ठिकाणी करायचं किंवा अमाऊंट ऑफ सॅलरी त्याचाही आपण विचार करू. या तिन्हीचा जर भाग आपण विचार केला तर आपल्याला निश्चित लक्षात येईल काय की डिडक्शन हे 30% ऑफ सॅलरी नाहीये. ओके, पहिला भाग. 50% ओके. अमाऊंट ऑफ सॅलरी. आता अमाऊंट ऑफ सॅलरी जर 40,000च असेल तर 50,000चं डिडक्शन घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. मग ते 40,000च. याचा अर्थ की मॅक्झिमम लिमिट डिडक्शनची दिलेली आहे 50,000 आणि म्हणून 50,000 किंवा ॲक्च्युअली सॅलरीची अमाऊंट यापैकी जे कमीत कमी असेल ते त्याला डिडक्शन मिळू शकतं. आणि म्हणून आपला आन्सर आहे डी. क्वेश्चन नंबर 6. परक्विजिट्स इन काइंड आर. बरं, परक्विजिट्स हे ना 2 प्रकारे देतात, इन काइंड्स आणि इन कॅश. आता इथं इन काइंड्समध्ये म्हटलेलं आहे. काय? परक्विजिट्स इन काइंड आर टॅक्स्ड इन द हँड्स ऑफ एम्प्लॉई, टॅक्स्ड इन द हँड्स ऑफ एम्प्लॉयर, नो टॅक्सेबल, नन ऑफ द अबव. हे कोणाच्या हातात आहे? ज्याला मिळतं त्याच्या हातात आहे. म्हणजेच कोण? कामगार, जो वेतन घेतो तो. म्हणजेच कोण? टॅक्स इन द हँड्स ऑफ एम्प्लॉई. ते एम्प्लॉईच्या हातात आहे आणि म्हणून उत्तर आहे आपलं ए. क्वेश्चन नंबर 7. अमाऊंट ऑफ ग्रॅज्युटी रिसिव्ड बाय सिव्हिल सर्वंट इज. सिव्हिल सर्वंटची जे ग्रॅज्युटी आहे ती ग्रॅज्युटीवर कुठल्याही प्रकारे टॅक्स लागत नाही. ग्रॅज्युटी ही निवृत्ती नंतर दिली जाते. आफ्टर रिटायरमेंट बेनिफिट आहे तो त्या कर्मचाऱ्याचा. आणि ग्रॅज्युटी म्हणजे आतापर्यंत तुम्ही जी सेवा केलेली आहे त्या सेवेचा एक मोबदला आहे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारे त्या मोबदल्यावर टॅक्स आकारला जात नाही. ते फुल्ली एक्झम्प्टेड आहे आणि म्हणून उत्तर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. अनकम्युटेड पेन्शन इज. बघ की पेन्शनचे 2 भाग आहे, एक कम्युटेड आणि दुसरी अनकम्युटेड. तर ह्या अनकम्युटेडचं जे आहे ते मात्र तुम्हाला काय आहे, त्याच्यावर जेवढी रक्कम तुम्हाला पेन्शनची मिळेल त्यावर पूर्ण टॅक्स भरावा लागतो. कम्युटेड याचा अर्थ तुमची पेन्शनची असणारी विक्री. तुम्हाला जर त्या ठिकाणी पेन्शन एक 10 लाख मिळत असेल आणि तुम्ही जर 6 लाख विकली असेल त्याला म्हणतो आपण कमिटेड. राहिली 4 लाख. या 4 लाख
वर पूर्ण तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे आणि म्हणून ती फुल्ली टॅक्सेबल आहे आणि म्हणून आपलं उत्तर आहे सी. क्वेश्चन नंबर 9. प्रॉफिट इन लिeu ऑफ सॅलरी आर टॅक्स अंडर द हेड. आता पहा गंमत इथे काय, प्रॉफिट इन लिeu ऑफ सॅलरी म्हणजे काय, सॅलरी सोबतच जर काय तुम्हाला सहभाग करून घेतलेला असेल प्रॉफिटमध्ये, बरोबर आहे ना, ॲज अ पार्ट ऑफ सॅलरी आहे तो. आणि म्हणून तो बिझनेस, हाऊस प्रॉपर्टी, कॅपिटल गेन याच्याशी काही संबंध नाही त्याचा. मग ते कशाशी संबंधित आहे, सॅलरीशी संबंधित आहे आणि म्हणून उत्तर आहे आपलं डी. क्वेश्चन नंबर 10. पॅन स्टँड्स फॉर. फुल फॉर्म काय आहे पॅनचा, परमनंट अकाउंट नंबर. साधं सोपं आहे हा भाग. ए. क्वेश्चन नंबर 11. इन्कम टॅक्स इज ए फॉर्म ऑफ. कसा आहे तो, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स नाहीच, इनडायरेक्ट टॅक्स नाहीच. इनडायरेक्ट टॅक्समध्ये काय येतं, जीएसटी, सर्व्हिस टॅक्स, बरोबर ना, म्हणजे जे आत्ता सगळे ॲबॉलिश होऊन जीएसटी निर्माण केलेला आहे ते सगळे इनडायरेक्ट टॅक्समध्ये येतात. आणि इन्कम टॅक्स हा कसा आहे, डायरेक्ट टॅक्स आहे. थेरॉटिकल पार्टमध्ये आपण तो पाहिलेला आहे आणि म्हणून उत्तर आहे आपलं बी. क्वेश्चन नंबर 12. सॅलरी इन्क्लूड्स. अगोदर पाहिलं एक्सक्लूड, आता पहा इन्क्लूड. काय आहे, बेसिक पे ओके, डिअरनेस अलाउन्स येतात, बोनस येतात, कमिशन आहे, सगळे भाग जो इथे दिलेला आहे एबीसीचा तो सगळा सॅलरीमध्ये समाविष्ट होतो आणि म्हणून उत्तर आहे डी, ऑल ऑफ अबव. क्वेश्चन नंबर 13. सेक्शन 80C प्रोव्हाइड्स फॉर डिडक्शन इज अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ ट्युशन फी टू हाऊ मेनी चिल्ड्रन. तर त्या ठिकाणी दिलेलं आहे सेक्शन 80C मध्ये जे काही सवलत मिळते ना, त्यामध्ये शेअर प्रीमियमचा असतो, तुमचा कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड असतो काय, त्यानंतर LICचा प्रीमियम तुम्ही भरलेला असेल तर अशा व्हरायटीज आहे. त्यातलेच एक भाग आहे तो म्हणजेच काय, ट्युशन फी सुद्धा तुम्हाला वजावटीस पात्र आहे, परंतु ती किती मुलांपर्यंत, फक्त 2 मुलांपर्यंत आणि म्हणून उत्तर आहे ए. क्वेश्चन नंबर 14. सेक्शन 80C इज अलाउड टू. कोणाकोणाला हे सेक्शन 80C लागू आहे, तर कंपन्या आणि फर्म, भागीदारी संस्था आणि कंपन्यांना ते लागू नाही. तर मग कुणाला आहे, जी व्यक्ती असते ना टॅक्स भरणारी ती, किंवा हिंदू अनडिवायडेड फॅमिली, ह्या दोन्हीही ह्युमन बिईंग आहेत, बरोबर ना, व्यक्ती ह्युमन बिईंग आहे आणि हिंदू अनडिवायडेड फॅमिली जो आहे या दोघांनाही हे 80C सेक्शन लागू होतं, म्हणून आपलं उत्तर आहे बी, बोथ. क्वेश्चन नंबर 15. ॲडव्हान्स टॅक्स इज पेबल व्हेन टॅक्स पेबल बाय NRCC इज डॅश डॅश ऑर मोर. थेरॉटिकल भाग माहिती असेल तर निश्चितपणे सांगता येईल की 5,000 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ॲडव्हान्स टॅक्स पे करावा लागतो. तुमचं उत्पन्न 5,000 किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर, म्हणजेच आपलं उत्तर आहे डी. क्वेश्चन नंबर 16. कॉन्ट्रीब्युशन टू रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड इज डिडक्टेड अंडर सेक्शन. मगाशी सांगितलं मी तुम्हाला काय 80C मध्ये काय काय येतं ते आणि म्हणून उत्तर आहे सी. क्वेश्चन नंबर 17. द टर्म इन्कम इन्क्लूड द फॉलोइंग टाइप्स ऑफ इन्कम, लीगल, इनलीगल, बोथ, नन ऑफ दिस. तर या इन्कम टॅक्सची एक गंमत आहे की त्यामध्ये लीगल आणि त्यामध्ये लीगल आणि इनलीगल हे दोन्ही प्रकारचे येतात टॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आणि म्हणून आपलं उत्तर आहे. असं फक्त काही नाही आहे की कायदेशीर मार्गानेच उत्पन्न तुम्हाला मिळालं तर त्यावर टॅक्स भरावा लागेल. कायदेशीर किंवा बेकायदेशीर दोन्ही मार्गाने जरी उत्पन्न मिळालं असेल तर ते दोन्हीही तुम्हाला इन्कम हेड खाली दाखवावंच लागतं आणि म्हणून आपलं उत्तर आहे सी. क्वेश्चन नंबर 18. द इन्कम इज चार्जेबल अंडर द हेड ऑफ सॅलरी अंडर. सेक्शन दिलेले आहेत पहा त्या ठिकाणी, तर सेक्शन तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. तर हे इन्कम जे आहे सॅलरी अंडरचं हे सेक्शन 16 प्रमाणे त्या ठिकाणी येतं आणि म्हणून आपलं उत्तर आहे सी. क्वेश्चन 18.
द इन्कम इज चार्जेबल अंडर द हेड ऑफ सॅलरी अंडर कोणत्या सेक्शन खाली येतं ते सॅलरी संबंधातलं? तर ते येतं आपलं सेक्शन 15 प्रमाणे. तुम्हाला हे सेक्शन माहिती असणं फार गरजेचं आहे. सेक्शन माहिती असेल, सेक्शन आणि हेड हे दोन्ही माहिती असेल तर तुम्हाला अडचण येणार नाही. आणि म्हणून उत्तर आहे आपलं बी. क्वेश्चन नंबर 19. द असेसी कॅन रिलीफ अंडर. जो असेसी आहे ना त्याला रिलीफ मिळतो, सूट मिळते अंडर कुठल्या सेक्शन? फॉर ॲरियस ऑर ॲडव्हान्स सॅलरी. मागची आत्ता मिळाली असेल किंवा पुढची आत्ता मिळाली असेल तर त्याला जो रिलीफ दिला जातो तो सेक्शन 89 खालीच दिला जातो, परंतु 89 सब सेक्शन 1 नुसार त्याला त्या ठिकाणी दिला जातो. म्हणजे उत्तर आहे ए. क्वेश्चन नंबर 20. सेक्शन 17 सबसेक्शन 1 ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 द टर्म सॅलरी इन्क्लूड्स. काय काय त्यामध्ये इन्क्लूड होतं? सॅलरीमध्ये सर्व गोष्टी इन्क्लूड होतात पगाराशी संबंधात. मग त्या इन काइंड्स असेल किंवा कॅश असेल. उदाहरणार्थ बेसिक पे, डिअरनेस अलाउन्सेस, ऑल अलाउन्सेस, त्यानंतर बोनस, कमिशन, ॲन्युटी, ग्रॅज्युटी या सगळ्या बाबी या सॅलरीमध्ये समाविष्ट होतात. आणि म्हणून आपलं उत्तर आहे डी. विद्यार्थी मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्कम टॅक्स पाहत असताना सेक्शन आणि त्या सेक्शनची नावं, जसं अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये आपण पाहतो ना AS 5, AS 6 आणि त्याचे टायटल, तसेच इथे सुद्धा इन्कम टॅक्सचे मॅक्झिमम प्रॉब्लेम जे आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, हे रिलेटेड टू सेक्शन्स आणि हेड याच्याशी संबंधित असतात. आणि म्हणून आपल्याला ते माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे वारंवार तो भाग तुमच्या नजरेसमोर त्या ठिकाणी आणत चला. चांगल्या प्रकारे वाचन करत चला, चांगल्या प्रकारे मनन करा आणि व्हिडिओ हे पूर्णपणे ऐकत चला, की जेणेकरून तुम्हाला निश्चित त्याचा येणाऱ्या परीक्षेसाठी फायदा होऊ शकेल. पुढील टॉपिक आपण पाहणार आहोत तो म्हणजे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. धन्यवाद.